तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरु महाराज की जय. श्रीपाद रामदास महाराज की जय. पांडुरंग महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सब संतन की जय. सततं कीर्तयन्तो मां यतन्तस्य दृढव्रता नमस्यन्तस्य मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे नामचे नाही पापाचे आयुष्य केले. यमदमा उकळा निली तीर्थे ठायावरणी उठली यमलोकाची खुंटली राहटी आगवी. यमू म्हणे काय यमावे दमू म्हणे कवना दे दमावे. तीर्थे म्हणती काय खावे दोष कदाची नाही. आयुष्ये माझे नि नाम घोषे नाही करीते विश्वाची दुःखे अवघे जगची महासुखे दमदमीत भरले. 9वा अध्याय राजविद्या राजयोग 14 नंबरचा श्लोक. भगवान परमात्मा अर्जुनाला 9व्या अध्यायामध्ये आत्मज्ञान सांगतात. गीता ग्रंथ हा सगळ्या ग्रंथाचा आधार आहे, सगळ्या ग्रंथाची आई आहे. तीच गीता भगवान परमात्मा कुरुक्षेत्रावर अर्जुनाला मोह झालेला आहे. मोह झालेल्या अर्जुनाला गीता सांगतात. अर्जुनाचा मोह नष्ट झाला त्याच वेळेस झाला, पण आपला राहिला होता ना. आपल्याकरता गीता आहे असं समजायचं. अर्जुन त्याच वेळेस गुंतलो होतो. अर्जुन गुन्हे मुक्त झालो होतो झेनीपणे. आता सांगणे पुसणे काहीच नाही. पण ती गीता जशीच्या तशी ताजी आहे, जशीच्या तशी ताजी आहे. सहज हा योग भोजनाचा, त्यातले त्या दुधात साकार हरिकृष्णावाले भेटले आपल्याला आज. तो आनंद महत्वाचा असतो. नामधारक सहसा भेटत नाही हल्लीच्या काळात. आणि तिथं सगळं सात्विक असतं. मग जिथं नामस्मरण चालू आहे, उपास नाही, त्या घरात आलं का ते वातावरण लगेच सांगत असतं. जुने लोक म्हणायचे ना, घराची कळा अंगण सांगत, तसं असतं ते. नामस्मरण ज्या घरात चालू आहे, कोणतं कोण अधिष्ठान आहे, त्या घरातलं पावित्र्य, शांती, समाधान असतं. आणि त्याच्याकरताच भगवान परमात्मा, कारण आपण गृहस्थी आहोत, गृहस्थीला सोपा परमार्थ कीर्तन. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं आम्हाला कसं काय कीर्तन करता येईल बा, फक्त फेटा बांधून कीर्तन करणं एवढाच अर्थ नाही त्याचा. आता हे हरिकृष्णवाल्यांचं 2-2 तास कीर्तन चालतं, त्यालाच कीर्तन म्हणते. ती नामस्मरणाला कीर्तन म्हणतात. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे तरी प्रत्येकाला कीर्तन करता येईल. तर सतत कसं करायचं? 16 माळा ठीक आहे भाऊ, पण सतत सुद्धा करता येतं. वैखरीना करता 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 परा पश्यंती मध्यमा वैखरी. पुढं पुढं जसं आपलं नामस्मरण वाढन तसं तसं. म्हणून त्याची फलश्रुती सांगितली. ती गीता आपल्याला कळत नाही. आता श्लोक वाचला पण त्याचा अर्थ कळत नाही. तेच ज्ञान परत लोकले ज्ञान जे गीत नेनं ते कोणी अवतार पांडुरंगा. पुन्हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला यावं लागलं. तोच भगवान परमात्मा जेने काम तेने करो, तुझा करो तो दुसऱ्याला नाही जमणार. गीतेवर भरपूर टीका झाल्या, भरपूर टीका झाल्या, पण जशीच्या तशी नाही जमली. शेवटी भगवंतालाच परत यावं लागलं. जी गीता पितांबर निसून अर्जुनाला कुरुक्षेत्रावर सांगितली, तेच ज्ञान जसंची जसं अवतार पांडुरंगा पुन्हा भगवंत आले आणि आपल्याकरता हे सोपं करून दिलं. मग श्लोकाचा अर्थ असा आहे, तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे नामाचे नाही पापाचे ऐसे केले. कशा करता नामस्मरण करायचं, कशा करता भगवंताचं चिंतन करायचं, ज्ञानेश्वरी कशा करता वाचायची, दुःख घालवण्याकरता. आपलं
प्रत्येकाला असं वाटतं आपल्याला स्वप्नात सुद्धा दुःख नको वाटते कोणाला. दुःख तसं जात नसतं. ते दुःखाला कारण असं ना काहीतरी. दुःख काय येतं? पूर्वजन्मी पाप केले ते हे बहुविस्तार आले. आपणच कुठंतरी कोणत्या तरी जन्मात काहीतरी केलं असं, मग त्या निमित्तानं आपल्याला कशाचं तरी दुःख होत आहे. आपण कुरकुर करीत बसतो बा, मी एवढं हे करतो मग आम्हाला का दुःख बा, काय कोणाचं वाईट नाही केलं काय नाही. पण मागचं आहे ना, आता जे आपण भाकरी चपात्या खाली मागच्या वर्षाचे आहे ना, नवीन अजून वावर तसं आहे ना, तसं हे मागचं प्रारब्ध म्हणा, क्रियामान म्हणा, संचित म्हणा, ते आता आपण ते दुःख आहे आपल्याला, पण ते सुद्धा घालवता येतं. भगवंताचं जर नामस्मरण केलं, राम कृष्ण नामी ये दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मरकारी, आपुली आपण करा सोडवण संसार बंधन. कारण हे पूर्ण अवतारे, हे 2 पूर्ण अवतारे. या नामाचं जर आपण चिंतन केलं, पाप नष्ट होत आपलं. जळतील पापे जन्मा. आता वाल्याचं किती पाप होतं लहानपणापासून आपण ऐकतो. नामस्मरणानंच गेलं ना, आजा वेळाचं गेलं. आपल्याला सुद्धा पूर्वी दुःख होतं, ते आज नाही. म्हणजे आपलं जे दुःख कमी झालं हे नामस्मरणानंच झालं ना. तरी कीर्तनाची निनटन अशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, नामाचे नाही पापाचे ऐशी केले. बाकीच्या गोष्टीला बरेच नियम असतात, विधिविधान असतात, कुठं काही करता येत नाही. पण नामस्मरण असं साधन आहे. माऊलीनं सांगितलं, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. म्हणजे आपल्याला कोणतं बंधन नाही ठेवलं. बाकीची गोष्टी योग याग विधी याला लय बंधन आहे, ते आपण करू शकत नाही. तासभरीत आपण सोयीवर बसू शकत नाही. काय योग करणारे, काय याग करणारे, जप तप अनुष्ठान कसं या करणे म्हणले. एक सोपं साधन भगवंताचं. कलियुगा माझी करावी कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. भगवंताचे जर आपल्याला साक्षात्कार व्हावा असं वाटत असेल, नामस्मरण करावं लागलं. पहिलं नाम काय करतं? आपलं अंतःकरण स्वच्छ करतं, म्हणजे पाप जाळीतं. दुःखाला कारण आहे पाप. एखाद्या श्रीमंत कुळात एखादा मुलगा जन्माला आला तर आपण म्हणतो काय पुण्यवान आहे हो, म्हणजे त्याचं मागचं पुण्य आहे. आणि एखादा लईच हे असलं तर आपण म्हणतो मागचं पिढीत असेल बिचारा. म्हणजे त्याचं हे उत्तर आहे ना सोपं. आता आपण अशा भूमिकेवर उभे आहोत, मागचं काय झालेलं असं, पण आता आपल्याला असं वाटतं का आपला उद्धार व्हावा, आपलं दुःख जावं. दुःख कारणासहित गेलं तर जातं, तात्पुरतं जाऊन उपयोग नाही. तात्पुरतं हे गेलं का दुसरं उभं राहते, दुसरं गेलं का तिसरं उभं राहते. कायमचं गेलं पाहिजे. दुःखाचं कारण कळावं. दुःखाचं कारण हे आत्मस्वरूपाचं अज्ञान. आपण नेमकं कोण आहोत, देह आपलं स्वरूपी का की गीता तेच सांगते. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान परम अर्जुनाला तेच सांगतो. ठीक, पहिल्या अध्यायात ऐकतच नाही तो अर्जुन विषाद योग, पण दुसऱ्या अध्यायामध्ये मग तो जरा ऐकतोय. मग शिष्यस्ते हम म्हणतो, आता मी शिष्य आहे, आता सांगा म्हणले. मग ते ज्ञान सांगितलं, जे दिव्य ज्ञान. कपिल म्हणेनी का अरे बाबा, तुझं स्वरूप सचितानंद स्वरूप आहे, तू अमर आहे. नैनंद चंदन ती शस्त्रानी नैनंद. हे शरीर वेगळं आहे, आत्मा वेगळा आहे. शरीर हे पंचमहाभूताचं शरीर आहे. हे काही काळापुरतं साधन दिलंय भगवंतांना, जेणे तू जोडशील नारायण. हे मनुष्य शरीर इतकं दुर्लभ आहे का यांना भगवंताची प्राप्ती होती. भगवंताचं भजन करता येतं, नामस्मरण करता येतं, वारी करता येते, आणि आपलं पाप नष्ट करता येतं. यमदमा अवकाळ आणली तीर्थे ठायावरणी उठली, यमलोकीची खुंटली राहटी का. तीर्थाला आपण जातो पाप घालवण्याकरताच. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. हे सगळे तीर्थ पाप घालवण्याकरताच. पण हे घरी बसून तीर्थ आहे आपलं हे नामस्मरण. काय कुठं न लगती सायास सुखे येतो घरा नारायण. घरीच बसायचं, आपलं दिवसभर कामधंदा झाला, जिथं आपलं अधिष्ठाने देवार आहे बसायचं, बेस्टपैकी भगवंताचं नामस्मरण करायचं. जितकं होईल तेवढं नामस्मरण करायचं. रोजचं धन जसं आपण बँकेत टाकीतो, पैसे जसे बॅलन्स, तसे नामस्मरण वाढता वाढता आपलं पाप नष्ट होतं, अंतःकरण स्वच्छ होतं आपलं. मग आपल्याला परमार्थ आवडायला लागतो. कीर्तन आवडतं, प्रवचन आवडतं, भजन आवडतं, सत्संग आवडतो. समजून घ्यायचं आपण आता
सत्वगुणात आलोय. आपला रजोगुण आणि तमोगुण काय केला नामस्मरणाना बाहेर घालवला अंतकरणातून. अंतकरण विचारायची गरज नाही कोणाला, आपल्यालाच कळत आहे. पूर्वी आपण कसं होतो, द्वेष, मत्सर, हेवे देवे क्रोधी कमी होतं आपलं. ते तमोगुणाची लक्षण आहे सगळे, ते रजोगुणाचे लक्षण आहे. जसं जसं आपलं नामस्मरण वाढन तसं तसं आपण सत्वगुणात येतो. तुका म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहरनिशी सदा परमार्थ करावा, पाय न ठेवावा आडमार्गी. मग आडमार्गी कोणी जे जातील त्याला बाजूला काढित होतो, म्हणतो माळ घाल बाबा तुझं चांगलं होईल, नामस्मरण कर बाबा, नाही का. म्हणजे हा प्रगती आहे. कशावरून? मग वेगळ्या तीर्थाची गरज नाही. आता संतांनी जे तुम्हाला नामस्मरण सांगितलं तेच नामस्मरण करायचे. यमो म्हणे काय यमावे, दमो म्हणे कवनाचे दमावे, तीर्थे म्हणे काय खावे, दोष ओ कदाशी नाही. ऐसे माझे नाम घोषे, नाही करीती विश्वाचे दुःखे, अवघे जगाची महासुखे दुमदुमीत भरले. काय दुःख गेलं का सुख आतमध्ये आहेच ना. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू, किम भ्रांताशी कामो विषय. म्हणजे आपला विश्वास वाढतो नामावरचा. हरिदास प्रभू होते. हरिदास प्रभू म्हणून एक हरिकृष्ण परंपरेमध्ये फार एक मोठे अधिकारी महात्मे झाले. नंतर त्यांनी हे साधन केलं. इतकं नामस्मरण करायचे, इतकं नामस्मरण करायचे, इतकं नामस्मरण, इतकी श्रद्धा बसली. पण ते होते मुस्लिम समाजाचे. आता भगवंताच्या ठिकाणी काय नाही, आता याती धर्म विष्णू असा नाही, हे आपल्यामध्ये सगळं गरीब श्रीमंत हलका अमुक तमुक तमुक. आणि मग त्यांनी ते दीक्षा वगैरे घेतली, नामस्मरण करायचे. पण त्यांची ती काळजी असतात ना, त्यांना कोणीतरी जाऊन सांगितलं का बा आपल्या समाजातला माणूस हरिकृष्णाचं भजन करतो म्हणे. त्याला तुम्ही हे करा म्हणले, नाही तर मग आपले लोक जातील तिकडं सगळे भजन केलं. आपल्या याचं काय होईल धर्माचं. आणि एकाचं जाऊन सांगितल्यानंतर मग त्यांनी ते फरमान काढलं, त्याला क्वार्टरमध्ये उभं केलं त्यांच्या हरिदास प्रभूला. आणि त्याला विचारलं, बाबा रे तू, अरे आपल्या धर्माचं कर ना, तुला काय करायचं ती, तू हरिकृष्णाचं भजन करतो म्हणले. त्यांनी भरपूर समजून सांगितलं, त्याला ज्ञान झालेलं होतं ना. अरे सबका मालिक एक आहे म्हणले. नाही का, भगवान परमात्मा एक आहे. मला आवडलं म्हणले ते त्यांच्यावाला, त्याचे संस्कार वगैरे नामस्मरण, त्याच्यामुळे मी नामस्मरण करतो. मग त्याने त्याला भरपूर सांगितलं, तू आजपासून नामस्मरण बंद कर म्हणले, आमचा तुला आदेश आहे. तो म्हणले आता माझं नामस्मरण बंद होईनच कसं काय. माझ्या रोमातून हरे कृष्ण कृष्णच होत नाही का ते म्हणले. मी प्रयत्न केला तरी बंद होणार नाही म्हणले. मग त्याला भरपूर समजून सांगितलं, त्याला 1-2 तारखी दिल्या, पण त्याचं नामस्मरण काय बंद नाही. तो गंगेच्या कडाला जायचा, एकांताशी कुटी बांधली होती, सारखं नामस्मरण करायचं अखंड. सततम म्हणलंय, सततम कीर्तन, सतत नामस्मरण चालायला लागला. त्यांनी 1 तारखा झाल्या, 2 तारखा झाल्या, 3ऱ्या तारखेला त्याला उभं केलं त्यांच्या काजी पुढं. त्याला सांगितलं, तो आजपासून जर नामस्मरण बंद केलंय तर ठीक, नाही तर तुला शिक्षा म्हणले. त्या काळातल्या शिक्षा 12 बाजारामध्ये म्हणले, याला असं उभं करून असं फोडायचं म्हणले, येताच्या काठीनं मारायचं म्हणले. इतकं मारायचं का पुन्हा हे कोणा केलं नाही पाहिजे, लोकांनी पाहिलं पाहिजे याची शिक्षा. पुन्हा आपल्या धर्मामध्ये अशी कोणा चूक केली नाही पाहिजे म्हणले. त्याला परत 3दा विचारलं, तर म्हणला नाही. नाम आता म्या सोडायचं म्हणलं तरी सुटत नसतं म्हणजे. किती विश्वास नामावर. आणि मग हरिदास प्रभूला शिक्षा भर बाजारामध्ये असं बांधायचे, उघडं करून असं ते लोक मारायचे. असे हरे कृष्ण म्हणायचे, मारलं का हरे कृष्ण म्हणायचे. त्यांना नसं काय म्हणत, मोठ्याना हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण इतकं मारायचं का पार त्यांच्या अंगावरची कातडी निघाली. तरी त्यांनी परत संधी दिली, तू नाम सोडलं तुला आम्ही जिवंत सोडू म्हणले. अजून तो जर नामस्मरण सोडलं तर तुला आम्ही आमच्या धर्मात घेऊ. तुला त्याने सांगितलं, तो काही बोलतच नसं, हरी बोल. त्यांना म्हणायचं तुम्ही हरी बोल. हरी बोल हरी बोल मोठमोठ्यानं म्हणायचं हरी बोल. मारलं का हरी बोल, हरे कृष्ण. ते बऱ्याच वेळा त्याला, कारण शेवटी माणसं जे ना ते सरी, त्याने सांगितलं तुम्ही म्हणा ना हरी बोल हरे कृष्ण, तुम्ही भजन करा ना म्हणले. बेशुद्ध पडूस तर मारलं, बेशुद्ध पडूस. शेवटी हरिदास प्रभू बेशुद्ध पडले. त्यांना असं वाटलं, पाहिलं त्यांनी बेशुद्ध पडलं, दिलं गंगेमध्ये टाकून. कारण शिक्षाच तशी करायला होते ना, मरुस्तर मारायचं म्हणून. दिलं गंगेमध्ये टाकून. पण इथं नामस्मरण चालू आहे ना,
देव राखी तया मारील कोण, नाही का? जगाच्या मालकाचं नामस्मरण करतो. अरे देह जागो अथवा राहो पांडुरंगी. म्हणजे काही सामान्य स्वतःच्या जीवावर बेतलं तरी नामस्मरण बंद नाही. मग गंगेत टाकून दिल्यानंतर ते गार पाण्याना बराच लांब वाद गेल्यानंतर मग ते मासे पकडणारे त्यांनी पाहिलं, अरे ते बाबा जिवंत आहे म्हणले, वाद चाललं. त्यांना असं बाजूला घेतलं, पाहिलं त्यांचं भजन चालूच होतं. हरे कृष्ण बेशुद्ध अवस्थेत होती तरी भजन चालू आहे. अनेक दुसरे मजना यात्रा नेमिल्या चित्ता पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. सतत भजन चालतंय. तिथपर्यंत एकदा जर गेलं ना, फक्त गाडी उतारायला लागली पाहिजे. मग उलट ब्रेक दाबावं लागतं. असं आहे. शुद्धीवर आली आणि त्यांना बाहेर घेतलं आणि पुन्हा भजन चालू तिथं गंगेच्या कडाला. पुन्हा हरे कृष्ण. आता सिद्ध अवस्था झाल्यानंतर किती काही लोक दर्शनाला, किती काही लोक तिथंच आश्रम झाला ना त्यांच्यावाला. आणि मग परत काजीला कोणतरी जाऊन सांगितलं, अहो तो मेला नाही म्हणले, तो जिवंत म्हणले. आता त्यालाही माही वाढला म्हणले त्याच्यावाला. सगळे लोक त्याच्या दर्शनाला म्हणले. अशी गर्दी असते म्हणले. त्याच्या मुखातून जी वाणी निघल ना तसंच घडते म्हणले. आणि मग आता काय करायचं? आता सगळे जिला संपले ना, एवढी शिक्षा देऊन सुद्धा हा ऐकत नाही ना. मग त्याने आणखी एक प्लॅन केला, जसा तुकाराम महाराजांवर केला होता तसा. मग एक वारंगणा होती, तिला सांगितलं तू जाय आणि त्याची साधना भ्रष्ट करून टाक. कधी योगानं तिथं कोणी गेलं नाही पाहिजे आणि सगळे त्याचा परमार्थ थांबला पाहिजे. तिला काय द्यायचं असं त्याने ते कबूल केलं. मग ती वारंगणा गेली तिथं. यांच्यावाला रोजचा नित्यनेम होता ना, नित्यनेमना मी ते प्राणी धरून लक्ष्मी वल्लभ सगळे स्नान वगैरे केलं आणि नामस्मरणाला बसले की 3-3 तास नामस्मरण करायचे. फार देहाचा विसर पडूस तर नामस्मरण चालायचं त्यांच्यावाला. एक दिवस सकाळचे प्रसंग, ती वारंगणा आली आणि मला म्हणले, मला तुमच्याबरोबर बोलायचं आहे जरा. यांनी सांगितलं, माझा नित्यनेम झाल्यानंतर पाहू बा. माझा नित्यनेम झाल्याशिवाय मी काही करत नाही म्हणले. कोणाशी बोलतही नाही काय नाही ना, माझा नित्यनेम. आणि मग ती बसली तिथं अशी, त्यांची छोटी कुटिया, पवित्र वातावरण, यांचं जेच भजन चालू झालं ना, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. 1 तास झाला, 2 तास झाला. तिला वाटलं आता बाबा का उठाय, ती गेली निघून. दुसऱ्या दिवशी परत आली ती. यांचा नित्यनेम झाल्यावर तुझं काय असन ते प्रश्न पाहू म्हणले आपण. पुन्हा यांचा कीर्तन चालू. मग ती बराच वेळ थांबली. मग तिच्यावर परिणाम झाला त्या व्हायब्रेशनचा. तिच्यावर यांच्या नामस्मरणाचा परिणाम झाला. त्याची व्हायब्रेशन निघत असते नामस्मरणाची. ती ज्याच्याकरता आली तीच गोष्ट विसरली ना. शेवटी गेल्यानंतर परत 3ऱ्या दिवशी आली. 3ऱ्या दिवशी आल्यानंतर पुन्हा तोच त्यानं सांगितलं, माझा नित्यनेम झाला का, तुझं काय प्रश्न असन तो. आणि मग यांचं नामस्मरण चाललंय. 1 तास झाला, 2 तास झाल्यानंतर मग ती हरे कृष्ण म्हणायला लागली. हरे राम. मग हे देवावर आले. यांचं नामस्मरण संपल्यानंतर तिच्याकडे पाहिलं, तिचे डोळे दाखवले. ती हरे कृष्ण हरे राम. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण द्या ते सांभाळे. आता काय नाही का. ती देवावर आल्यानंतर त्यांना श्री संताची माथा चरणावरी साष्टांगाई करी. सगळं विसरून गेली ना ती. सगळं विसरून गेल्यानंतर ही म्हणली, हरिदास प्रभू म्हणले, आता आश्रम तू सांभाळ म्हणले, तूच आता या. हरिदास प्रभू गेली पुढं तीर्थयात्रेला निघून. तिनंच तो आश्रम सांभाळला आणि ती सुद्धा मोठी अधिकारी झाली. म्हणजे कोणी जरी असलं, कसाही जरी असला तरी तो हरिनामानं काय होतं, शुद्ध होत असतो. कसंही अंतकरण असू द्या. होका दुराचारी विषय आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. मग नामस्मरणाचा पावर आहे बरं हा. हे जसं आता आपण जेवलो तृप्त झालो ना, तसं नामस्मरणात तृप्त झालं पाहिजे. इतकं नामस्मरण झालं पाहिजे, इतकं नामस्मरण झालं. आता कोठे धावे मन तुमचे चरण. नामात मन नाही लागत, त्याला अभ्यास करावा लागतो रोजचा. थोडं नामस्मरण केलं का मन म्हणतं बस झालं. जो रोज नामस्मरण करतो ना त्याचं मन रंगत असतं महाराज. म्हणून अवघे जगाची महासुखे दुमदुमीत भरले ते. पहाटे विन पाहावीत, अमृते विन दावीत, योगे विन दावीत, कैवल्य डोळा. मग ज्ञानदृष्टी प्राप्त होती, नाही का. कृष्णांजने एकदा डोळ्यात घातल्यानंतर काय पहाटे विन पाहावीत म्हणले, नाही का.
परी राया रंका पाड धरून येणे ती सोनी या थोडा कडसणी करू एक सरी आनंदाची आवरी होत जागा कही एखाद्याने वैकुंठा जावी ती वैकुंठ जे केले अवघे ऐसे नाम घोष गौरवेळी जवळले विश्व नाही का ते जे सूर्य तैसे सोजवळ परी तोही असते की परी चंद्र संपूर्ण वेळी सदा हे कोणतीच उपमा पुरत नाही त्याला मी उदार परी ओसरे म्हणून उपमेशी न पुरे हे निशंकपणे सपाकारी पंचानन जयाचे वाचे पुढे भोजे नाम नाचत अशी माझी बरं का शेवटचा मुद्दा माऊली म्हणतात जयाचे वाचे पुढे भोजे नाम नाचत असे म्हणजे असा जो कोणी भाग्यवान असतो अखंड भगवंताचं नाम त्याच्या वाचेवर नाचत म्हणले जे जन्म सहजरी ओळखीची एक वेळ यावाय मुखाशी मग ते नाम येण्याकरता मागचं जन्म लागतंय पूर्वपुण्य लागतंय जन्म सहस्र एक अध्यात्म मार्गात येणारे विरळीच असतात ना ते तिथे टिकणारे ते वेगळे का पुण्य लागतं ना बहुत सुकृताची जोडी म्हणून लागवडी आता साधूचे शब्द आहे ते संतांचे शब्द आहे ना जयाचे वाचे पुढे भोजे कारण जर पाप असलं तर नामस्मरण येत नाही बऱ्याच ठिकाणी असं जर गेलं सकाळी जावेचे याला सुरुवातीला लोक असतात कमी मग हरे राम भजन करायला पुढच्याला जर मला म्हणा तर कोणी म्हणत नाही का येत नाही तो वेदातला मंत्र आहे हा जो मंत्र आहे हा वेदातला आहे भगवंताचं जोपर्यंत चित्तामध्ये अंतकरणामध्ये दोष आहे तोपर्यंत नाही जसं जसं कमी होईल ना तसं ही होई फार बार जयाचे वाचे पुढे भोजे नाम नाचत असे माझे जे जन्म सहस्त्री ओळखीचे एक वेळ मुखाशी यावया तो मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबी नसेशे बरी योगीच्याही मानसी ओमरडून जाय देव म्हणून पत्ता सांगितला आबा याच्यामध्ये या ओवीत शेवटी पत्ता सांगितला देवाला नेमकं कुठं पाहायचं परी तया पशी पांडवा मी हरपाला गिवसावा जेथ नाम घोष बरवा करीती माझा जिथं माझं नामस्मरण चालू आहे जिथं माझं कीर्तन चालू आहे जिथं सत्संग आहे तिथं मी उभा आहे तेथे असे देव रंग भरी कीर्तनात प्रेमी हरिदास जिथं माझं भजन चालू आहे माझं नामस्मरण आहे मी तिथं सापडन म्हणले जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा ज्याला देव पाहिजे असं त्यांना सत्संगात जायचं स्वतः नामस्मरण करायचं आणि एकदा भगवंताची आपल्यावर कृपा झाली का आपल्याला काय होत असतं फलप्राप्ती सांगितली सदा नामघोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत असो ऐसा कुठे आठवची नाही देहीची विधी ही जे आपल्या घराचंच मंदिर होतं नवीन आपल्या अंतकरणाचं मंदिर होतं साठविला दाता काय नाही ग्रहस्थी मंडळी आहोत परंतु जर विवेक असला तर ग्रहस्थीला कामामध्ये काम काही म्हणा झाले रामराज्य काही उणे आमाशी धरणी धरी पीक गाई वळल्या मशी राम वेळो वेळा मी गाऊ दळिता कांडिता जीविता गे बाई स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा म्हणून आपल्याकडून नामस्मरण घडावं हे खरं धन आहे सगळ्यात मोठं धन कमावं आपल्याला हे ठीक आहे ही एक व्यवस्था आहे हे लागतंच ग्रहस्थीला सगळं अन्नमान धान्य परंतु खरं धन जर असतं तर परमार्थाची श्रीमंती काय भेटतं समाधान भेटतं समाधान हेच देवाचं दर्शन समाधान हीच समाधी कलियुगामध्ये म्हणून सहज योग शीतलमुळं थोडी काही कवाय ना सेवा घडली पाहिजे आपण श्लोक घेतला सततम कीर्तयंतो मां यतन्तस्य दृढव्रता नमस्सन्तस्य मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित पुंडलिका वरदारी विठ्ठल